नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण 10, 15 आणि 25 या संख्यांचा मसावी व लसावी कसा शोधायचा आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांनो, अगोदर काय करायचंय, दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या एकदा तशा लिहून घ्या आणि त्यांची आपल्याला अवयव पद्धतीनं मसावी आणि लसावी काय करायचा असतो, शोधायचा असतो. सर्वप्रथम ज्या तुम्हाला दिलेल्या संख्या असतील त्या 3 असतील किंवा 4 किंवा 5 किती संख्या देऊ द्या, अगोदर काय करायचं, पहिल्यांदा त्या संख्या कुणाच्या पाड्यामध्ये आहेत ते आपल्याला पाहायचंय. तर पहा मुलांनो, 10, 15 आणि 25 या संख्या 5च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणून आपण त्याला अगोदर काय करूया, 5 ने भाग देऊन घेऊ. पहा मुलांनो, 5 एक 5, 5 दुने 10, या 10ला 5 ने 2चा भाग जातोय, त्याचा भाग जातोय ते आपल्याला खाली लिहायचंय. त्यानंतर 5च्या पाड्यामध्ये 15 आहे, 5 त्रिक 15 आणि 5 5 25. ओके, तर त्यानंतर मुलांनो आता खाली ज्या संख्या उरलेल्या आहेत भाग दिल्याच्या नंतर, ह्या तीनही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या असेल तर ती आपल्याला पाहिजे आहे का. पहा, 2 ला 2 ने जातो, 3 ला 3 ने जातो आणि 5 ला 5 ने भाग जातो, म्हणजे तिघांना भाग जाणारी कोणतीही संख्या त्या ठिकाणी नाहीये. याचा अर्थ मुलांनो, आपल्याला त्यांचा मसावी मिळालेला आहे. तो मसावी म्हणजे कोण, ज्याने सगळ्यांना भाग जातो, त्या सगळ्या अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. तो या ठिकाणी फक्त एकटा 5 आहे, म्हणजे यांचा मसावी किती आहे, 5. तर मग लसावीसाठी काय करायचंय, आता दिलेल्या ज्या संख्या आहेत उरलेल्या त्यातल्या कमीत कमी 2 संख्यांना जरी भाग जात असेल तरी भाग द्यायचे. तर आहे का, पहा मग 2 आणि 3 किंवा 3 आणि 5 किंवा 2 आणि 5 या कुठल्याही 2 संख्येला भाग जात नाहीये. म्हणून काय करायचं मुलांनो, लसावीसाठी हे जे सर्व उरलेले अवयव असतात यांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मसावी आलेला आपला 5, त्यानंतर उरलेले जे अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5 हे जे उरलेले अवयव असतात त्याला आपण काय म्हणतो, असामायिक अवयव. आणि त्या असामायिक अवयवांचा गुणाकार आणि त्याला गुणिले मसावी, या सगळ्यांचा गुणाकार जर आपण सोबत केला तर आपण त्याला काय म्हणतो, लसावी. ठीक आहे, तर पहा मुलांनो, मग आता 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 गुणिले 5 म्हणजे 150. अशा प्रकारे या संख्यांचा लसावी 150 आणि मसावी किती आहे, 5.